नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांना कधी वितरित केला जाणार आहे त्याची तारीख समोर आलेली आहे आणि या दिवशी पैसे तुमच्या खात्यात पडणार आहेत. कोणती असणार आहे ती तारीख? नवीन तारीख आल्यामुळे आता शेतकऱ्यांना जे चिंता लागलेली होती ती चिंता दूर करण्याचं काम शासनानं केलेलं आहे आणि PM किसान योजनेचा प्लस नमो शेतकरी योजनेचा असा दोनही हप्ते सोबत वितरण तुम्हाला होणार आहे का? सर्व काही डिटेल माहिती तुमच्या महत्त्वाची तुम्हाला जी लागणारी माहिती आहे ती आपण देणार आहोत आणि अत्यंत आनंदाची सुद्धा बातमी असणार आहे. त्यामुळे महत्त्वाची अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. सर्व शेतकऱ्यांना पैसे तर जमावणार आहेत, परंतु काय केल्यानंतर हे पैसे जमा होणार आहेत, काय करावं लागणार आहे, सर्व काही डिटेल माहिती अत्यंत जी आनंदाची बातमी असणार आहे ती सर्व काही पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला काय केल्यानंतर पैसे जमा होणार आहे सर्व काही डिटेल माहिती देणार आहोत आणि कोणत्या अटीच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे. शेतकऱ्यांना पैसे जर पाहिजे असतील तर मात्र या दोन अटींची पूर्तता सुद्धा करावी लागणार आहे. त्या दोन अटी कोणत्या असणार आहेत? 8वा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर काय करायचं आणि 8वा हप्ता तुम्हाला नक्की कधी जमा होणार आहे त्याची तारीख जी आहे ती अखेर समोर आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातील तुम्ही आहात तुम्ही कमेंट करा आणि तुम्हाला पैसे कधी पडणार आहेत ते आम्ही सांगणार आहोत. त्यामुळे काळजी करू नका. आमचे चॅनल तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि जलद अपडेट माहिती, सर्वात लवकर माहिती आणि खात्रीशीर माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतं. त्यामुळे काळजी करू नका. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवायचा आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायचा आहे. त्यामुळे आमच्या व्हिडिओ बनवण्यावर प्रोत्साहन वाढत असतं आणि तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आपण घेऊन येत असतो. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो आजपासून कोणत्या शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे. शासनाकडून तशी अपडेट आलेली आहे का? खात्रीशीर माहिती तुम्हाला आपण देणार आहोत. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही तोच हप्ता शेतकऱ्यांना नक्की आजपासून वितरित होणार आहे का? आणि होणार असेल तर कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? होणार आहे तर कोणत्या जिल्ह्यात होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी हे पात्र असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील अपात्र असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नंतर हप्ता जमा होणार आहे, सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात आज कोणत्या शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत, परंतु काय केल्यानंतर हे पैसे तुम्हाला जमा होणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत, कोणते शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाहीत आणि कोणते शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. सर्व काही डिटेल माहिती, पैसे जमा होण्यासाठी काय करायचं आहे, काय केल्यानंतर शेतकऱ्यांना हे पैसे वितरित होणार आहेत, शेतकऱ्यांच्या खात्यात मेसेज येण्यासाठी, डीबीटीचा मेसेज येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार आहेत हे सुद्धा अपडेट आपण आज पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचे नमो शेतकरी योजनेचे जे पैसे आहेत ते 8व्या हप्त्याचं वितरण शासनानं ठरवलेलं आहे की शेतकऱ्यांसाठी आनंदाची जी बातमी अखेर कारण जी येणार होती ती अखेर आता शेतकऱ्यांना खात्यात 2000 रुपये आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि कोणत्या शेतकऱ्यांना पैसे जमा होणार, कोणते शेतकरी वंचित राहणार हीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊयात आज या शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहे कोणते जे असणार आहे. दोन अटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे वितरण केले जाणार आहे. दोन काम तुम्हाला करायचे आहेत. कोणते दोन काम असणार आहेत? हे दोन काम जर तुम्ही केले तर मात्र PM किसानचा जो लाभ येत आहे तो सुद्धा सुरळीत राहील आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सुद्धा तुम्हाला सुरळीत लाभ पडेल. परंतु जर तुम्ही हे दोन काम केले नाही तर मात्र PM किसानचा सुद्धा लाभ तुमचा रोखला जाऊ शकतो आणि नमो शेतकरीचा तर तुम्हाला लाभ भेटणारच नाही. त्यामुळे दोन काम करणं गरजेचं आहे. ते शासनानं कंपल्सरी केलेले आहेत. दोन काम केल्यानंतर तुम्हाला लगेच वितरण होणार आहे. PM किसान आणि नमो शेतकरीचा जो 8वा हप्ता आहे तो एकत्रित लाभ वितरण होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आणि जर एकत्रित लाभ होणार असेल तर 4000 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही. परंतु हे काम करायला लगेच जमा होणार. कोणतं काम करायचं आहे तेच आपण आता पाहणार आहोत. पहिलं काम तुम्हाला करायचं आहे फार्मर ID कार्ड. फार्मर ID कार्ड जर तुम्ही काढलेलं असेल तर त्यामध्ये चुकीची माहिती आहे का ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. ते फार्मर ID कार्ड क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. दुसरं काम करायचं आहे KYC. तुमची KYC जर झालेली नसेल तर KYC करून घ्या. KYC केल्यानंतर सुद्धा तुम्हाला हे दोन काम जर तुमचे क्लिअर असतील तरच तुम्हाला पैसे पडणार आहेत.
आणि महत्त्वाचं म्हणजे हे 2 काम करून घ्या, तुम्हाला पैसे तर पडतील. परंतु आता पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यात, या जिल्ह्यात वाटप होणार आहे, कोणते जिल्हे असणार आहेत, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पैसे वितरित केले जाणार आहेत. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे पडणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही. आपण जिल्हे पाहणार आहोत कोणते जिल्हे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिला जिल्हा असणार आहे सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, अहमदनगर आहे, नाशिक आहे, औरंगाबाद आहे, जालना आहे, बीड आहे, लातूर आहे. इकडे अमरावती आहे, वाशिम आहे, यवतमाळ आहे, अकोला आहे आणि बुलढाणा आहे. या जिल्ह्यांना ठाणे एक आहे, इकडे नागपूर एक आहे आणि गडचिरोली एक आहे. या सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आता 2,000 रुपये, नमो शेतकरी, PM किसानचे 2,000 रुपये, असे 4,000 रुपयांचं हे वितरण तुमच्या खात्यात जमा केलं जाणार आहे. आणि त्याची तारीख आपण आता जाणून घेणार आहोत. या तारखेपासून तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत. 2,000 रुपये लवकरच जमा होणार आहे. शासन निर्णय निघालेला आहे आणि शासन निर्णय झाल्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता मिटलेली आहे. या दिवशी पैसे वितरण केलं जाणार आहे. तुम्हाला 8वा हप्ता आणि PM किसानचा जो 22वा हप्ता आहे त्याची डेट जी आहे ती महत्त्वाची आहे, कारण उद्या 21 डिसेंबर रोजी हे वितरण केलं जाण्याची शक्यता आहे. 21 डिसेंबरला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतात. काळजी करण्याची गरज नाही. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, कारण महत्त्वाचे अपडेट, खात्रीशीर अपडेट फक्त आपले चॅनल घेऊन येत असतं. त्यामुळे धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.